हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि इथे माझ्यासोबत आई, पप्पा, आर्विक आम्ही असे चौघे आलेलो आहोत दादाच्या घरी. म्हटलं की चला आज शेअर करूया माझ्या भावाचं घर कसं आहे ते. दादाचं घर आई पप्पांच्या घरापासून अगदी जवळ म्हणजे 10 ते 12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, मी गेले होते स्वामींच्या मठात. तर मठापासून अगदीच जवळची बिल्डिंग आहे. पहिली नजर जाते दारावरच्या पाटीवर, ते म्हणजे हे घर स्वामींचं आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. दादाला तर तुम्ही या आधीच्या व्लॉगमध्ये बऱ्याचदा पाहिला असाल. तर हा आहे माझा मोठा भाऊ अभिषेक आणि मी अक्षया, असे दोघे मिळून आम्ही भावंड आहोत. जस्ट काही वर्षापूर्वीच दादाने निकिताने मिळून दोघांनी हे घर घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा आत जाते आणि निकिता काय करते ते बघते. काय चालू आहे मामीचं? भांडी असते. हाय. तर आज आमचं डिनर इथेच एकत्र होणार होतं. तर डिनरला तसा वेळ होता, त्यामुळे मग निकिता म्हणाले की मी सगळ्यांसाठी कॉफी करते. आणि मग आम्ही सगळे गप्पा मारत कॉफी घेत बसलो होतो. खाली प्लेट ठेवते ना. तू बिस्किट खाणार ह्याच्यासोबत का? घे तुला. आमच्या गप्पा तर कॉफी घेता घेता सुरू झाल्या होत्या. आणि इथे टी व्हीवरती सुद्धा यांना दादाने काही दुबईचे व्हिडिओज लावले होते. आणि हे व्हिडिओज बघता बघता मी आई पप्पांना सांगत होते, या बिल्डिंगला हे म्हणतात, या बीचला हे म्हणतात, असं सर्व. आईने आज नेसलेली आहे अबुधाबीवरून मी तिच्यासाठी आणलेली साडी, कारण मला बघायची होती तिला कशी दिसते. आणि आज संडे आहे, त्यामुळे दादा निकिताला सुट्टी, त्यामुळेच आज इथे येण्याचा प्लॅन केला आम्ही. दुबईला बऱ्याचदा पाहिलेला फाउंटन शो आज स्क्रीनवरती बघताना सुद्धा तितका छान दिसत होता. आमच्या गप्पा तर इतक्यात काही संपणार नाही आणि आता थोडाच वेळ जेवायला बसू. त्याआधी घर कसं आहे दादाचं ते दाखवते. आणि सर्वात जास्त भारी कसलं वाटतंय सांगू, तर हा फ्रीज, मायक्रोवेव्ह आणि वॉशिंग मशीन बघून. कारण गेल्या भारताच्या फेरीत माझ्या ठाण्याच्या घरच्या सर्व वस्तू मी सेल केल्या. त्यापैकी या 3 वस्तू दादांनी घेतलेल्या आहेत. कारण त्यावेळी त्याच्याकडे असलेलं एक्झिस्टिंग फ्रीज आणि वॉशिंग मशीन तो चेंज करणार होता, तर ते त्याने माझ्याचकडनं घेतलं. आणि या सर्व वस्तू मी खूप प्रेमाने बरीच वर्ष वापरलेली आहेत, त्यामुळे त्या अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये मला दादाच्या घरी बघायला मिळत आहेत. या सर्व वस्तूंना आमच्यासाठी खास असण्यामागचं कारण म्हणजे मंदारा आणि मी जेव्हा आमच्या संसाराला अगदी शून्यापासून सुरुवात केली, तेव्हा पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी सर्वात मोठी गोष्ट केली होती, ती म्हणजे माझ्या सेव्हिंग्जमधून घरातील एकूण एक इलेक्ट्रॉनिक्स, अगदी प्युरिफायर, गॅसपासून प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू ही एकाच वेळी कुठलाही प्रकारचा EMI न घेता लमसम पेमेंट करून एकत्र सर्व घेतल्या होत्या. त्यावेळी मला स्वतःचा थोडासा अभिमान वाटत होता आणि मंदारला सुद्धा तितकंच माझं कौतुक वाटलं होतं. कारण ते म्हणाले होते की तू का सर्व घेतेस, मी घेतो ना. तर मी म्हटलं की नाही, माझ्या घरासाठी मला सर्व वस्तू घ्यायच्या आहेत. आज पुन्हा एकदा त्या सर्व वस्तू डोळ्यासमोरून गेल्यावरती आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. आणि आता आणखी एक सांगू का, ज्या घराची मी आता तुम्हाला टूर देते ना, ते घर सुद्धा दादा आणि निकिताने खूप मेहनतीने दोघांनी मिळून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला विश्वास बसो न बसो, पण त्याचं हे संपूर्ण इंटिरियर सुद्धा दादाने एकट्याने केलेलं आहे. अगदी त्याला हवं तसं आणि हवी तशी माणसं लावून अगदी घरातल्या कोपरानं कोपऱ्यातलं बारीकनी सारीक काम त्याने त्याच्या डोक्याने माणसांकडनं करून घेतलेलं आहे. आणि त्यामुळेच हुशार तर तो आहेच, पण इतकं सुंदर काम केल्याबद्दल खरंच त्याचं खूप कौतुक वाटतं. बराच वेळ झाला, कॉफी झाली, कॉफीसोबत गप्पासुद्धा झाल्या, होम टूरसुद्धा तुम्हाला दिली. आणि आता मग आम्ही जेवणाची ताटं करायला घेतली. आणि आजच्या जेवणासाठी निकिताने बनवलेला आहे प्रॉन्स ग्रेव्ही, चिकनचा रस्सा. आणि दादाने जस्ट गरम गरम भाकऱ्या आणि वडे बाहेरून आणले आणि त्याचसोबत ना काही चिकनची ग्रेव्हीसुद्धा. सर्वांची ताटं तयार करण्यापूर्वी आधी सर्व जेवण गरम करून घेतलं, जेणेकरून गरमागरम जेवण जेवता येईल. पहिल्यांदा आई, पप्पा, दादा, आर्विक चौघांनाही जेवण वाढल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही दोघीसुद्धा जेवायला बसलो.
आणि आम्ही सर्वच नॉनव्हेज लवर आहोत, त्यामुळे अगदी पोटभर सर्व जेवले. सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर पुन्हा एकदा मस्त गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता गुलाबजाम खात होतो. आमच्या गप्पा तर चालूच होत्या, त्यामध्ये आर्विकची मस्ती चालू होती ती तिच्या मामीसोबत. तितक्यातच मामा आणि मामीने त्याच्यासाठी 2 ड्रेस घेतले, ते त्याने घालून आम्हाला ट्राय करून दाखवले. गुलाबजामुन नंतर सर्वांनी आईस्क्रीम खाल्लं, कारण आर्विकने आईस्क्रीमची फरमाईश केली. आणि गप्पा मारता मारता आमचा वेळ कसा निघून जातो तो आम्हाला कधीच कळत नाही. आता वाजलेला आहे रात्रीचा 1. निकिताला सकाळी लवकर ऑफिसला जावं लागतं, तरीसुद्धा रात्री किती झोप आली तरी ती आमच्यासोबत गप्पा मारत बसते. आणि मी जस्ट बोलले रात्रीचा 1 वाजलेला आहे, त्यामुळे रस्त्याला कोणीच नाही आहे. आणि दादा आम्हाला सोडायला सुद्धा आला आणि आर्विकला मामाच्या गाडीमध्ये लॉंग ड्राईव्ह घ्यायची आहे. दिवसभर गजबजलेले हे रस्ते रात्री अगदी शांत दिसतात. चला तर मग लवकरच आता अबुधाबीला परत जाणार आहे. त्याआधी आज मी गेले माझ्या दादाच्या घरी आणि दादाचं घर कसं आहे ते सुद्धा आजच्या व्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर केलं. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.